नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या राणेस फूड अँड व्लॉग चॅनलवर आणि माझ्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण बनवतोय पनीर चिल्ली। आता मी पाव किलो हे पनीर घेतलंय, म्हणजे 250 ग्राम। तर आता आपण त्याची कोटिंग करून घ्यायची आहे। त्यासाठी साहित्य मी घेतलंय, ही मिरपूड घेतलीये, कॉर्नफ्लॉवर घेतलंय, मसाला घेतलाय म्हणजे लाल तिखट आणि मीठ घेतलंय। तर आता आपण कोटिंग करूया याची। आता आपण पनीर मध्ये हे मीठ घालणार आहोत चवीनुसार। ही काळी मिरी पावडर आहे, ती अर्धा चमचा घालणार आहोत। थोडंसं लाल तिखट आणि हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार। आता आपण याला चांगली कोटिंग करून घ्यायची आहे। तर हे सगळीकडे मसाले लागले पाहिजे, त्यामुळे आपण असं टॉस करून घ्यायचंय पनीर पूर्ण। आता आपल्याला सगळे मसाले पूर्ण चिकटण्यासाठी आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित कोट होतील पनीरला। हे बघा, अशी छान प्रकारे कोट होतात। सर्वप्रथम मी कढई गरम करत ठेवली, ही लोखंडाची कढई आहे। तर आपण ही कढई गरम करत ठेवली। आता आपण त्यामध्ये तेल घालूया। पनीर बुडतील एवढे तेल घालायचे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आपल्याला। आता तेल चांगलं गरम झालंय, आता आपण त्यामध्ये पनीर सोडूया। एक एक करून सोडायचं आपल्याला पनीर। तेल असंच गरम हवंय आपल्याला, बुडबुडे येतील एवढं। जर कमी गरम असेल तर पनीर कढईला चिकटू शकतं। आपण फ्राय करून घेऊया पनीर। पनीरचा कलर बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनी आपण ह्याला हलवून घेऊया। आता हे पनीरचा कलर बघा चेंज होत आलाय। 1 मिनिटाने आपण परतून घेऊया असं, आणि परत मिनिटभर आपण चांगला कलर बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया पनीर। आता पनीर मी मीडियम गॅसवर चांगले बघा फ्राय करून घेतले, कलर बदलेपर्यंत 2 ते 3 मिनिटभर। आता आपण काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर, जेणेकरून त्याचं तेल सगळं निघून जाईल। आता मी अशा प्रकारे दुसरी बॅच पण तळून घेते। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा। आता पनीरची ही पण बॅच फ्राय करून झाली आहे, आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे पनीर चांगलं फ्राय करून झालंय आपलं। मी आता कढईमध्ये पनीर तळलेलंच तेल घेतलंय, थोडंसं तेल काढून ठेवलं आणि दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलंय। आता आपण पनीरला लागणारी ग्रेव्ही तयार करूया। आता हा बारीक चिरलेला लसूण घेऊया 2 चमचे। आलं ही त्याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरून घेतलाय, तो घालूया। आणि एक हिरवी मिरची घेतली, ती पण घालूया। आणि आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचंय तेलामध्ये। आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे। आता आपण त्यामध्ये घालूया हा पातीचा कांदा। मी 3 ते 4 पातीचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत। हे कांदे कोवळे असतात।
पातीचा कांदा अवेलेबल नसेल तर तुम्ही आपण नॉर्मली कांदा वापरतो तो पण घातला तरी चालेल, बारीक चिरून. हाय हीट वर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे हाय हीट वर आपण परतलंय. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपण आता सॉसेस ऍड करूया. हा मी सोया सॉस घेतलाय 2 टेबलस्पून. हा रेड चिली सॉस आहे 2 टेबलस्पून. आणि हा 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस आहे. आता हे सॉसेस आपल्याला एकत्र सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता थोडीशी साखर घेतली मी अर्धा चमचा, ती पण घालून मिक्स करूया सगळं. आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊया. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय. त्यामध्ये पाणी घालून आपण पातळ पेस्ट बनवून घ्यायची स्लरी. त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घेऊया आपण. हे बघा अशी पातळ व्यवस्थित बनवायची. आणि आता ही आपण त्यामध्ये ऍड करूया. आता हे चांगलं आपल्याला स्लरी थोडी घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय. आता आपण या स्लरी मध्ये घालूया कांदा. हे बघा असे मी मोठे तुकडे करून घेतले त्याच्या पाकळ्या करून. ही शिमला मिरचीचे पण मी मोठे तुकडे करून घेतले. 2 शिमला मिरची आणि 2 कांदे असं घेतलंय प्रमाण. त्यामध्ये थोडा आपण पातीचा कांदा घालूया. कांद्याची पात आहे सॉरी ही. ते चांगलं मिक्स करून घेऊया आपण हाय हीट वर. तर 2 ते 3 मिनिटं चांगलं ह्याला परतत राहायचंय आपल्याला. आता त्यामध्ये घालूया ही मिरपूड. अर्धा चमचा मिरपूड घेतली ती घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आधी सोया सॉस मध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ बेतातच घालायचंय आपल्याला. आता आपण थोडी कांद्याची पात राहिली ती पण घालूया. ती परतून घेऊया व्यवस्थित. आणि आता त्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर सुद्धा ऍड करूया. आता हे चांगलं फास्ट गॅसवर आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. 2 मिनिटं आपल्याला चांगलं फास्ट गॅसवर परतून घ्यायचं आहे हे. आता 2 ते 3 मिनिटं मी चांगलं फास्ट गॅसवर परतून घेतलंय. आता आपली पनीर चिल्ली रेडी आहे खाण्यासाठी. आता पनीर चिल्ली आपली रेडी आहे खाण्यासाठी. तर आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. त्यावरती आपण कोथिंबीर घालूया थोडी. आणि थोडीशी कांद्याची पात.